नमस्कार शेतकरी मंडळी. आपण आलो आपली भाषे गणेश जाधव यांच्या शेतामध्ये. तेव्हा त्याचा शिडचा कांदा लागवड चालू आहे. तेव्हा एकदम अत्यंत काटेकोर असं नियोजन आहे. तुम्ही पहा, पहिले ड्रिप करून घेतलं ते ना, नंतर वावर मस्तपैकी 1-2 तास वल्ल करून घेतलं आणि लागवड बी बघू शकता तुम्ही. एकदम तंतोतंत असं मोजमाप करून यायची लागवड आहे. तर आपण जे शेतकरी, आपले प्रगतशील शेतकरी गणेश जाधव यांची आपण 2 शब्दात प्रतिक्रिया ऐकून घेऊ. नमस्कार. ह्या रब्बी हंगामामध्ये सीडचा प्लॉट घेतलेला आहे आपण, अजित सीडचा. आणि याचं 2,500 रुपये क्विंटलने आपल्याला एकरी 10 क्विंटल कांदा दिलेला आहे. आणि साधारणतः याचं ॲग्रीमेंट केलेलं आहे आपण 60,000 रुपये क्विंटलनं बियाणं हे कंपनी घेणार आहे. तरी शेतकऱ्यांना मी आवाहन करतो की हे जे पीक आहे का शेतकऱ्याला परवडणार आहे. खर्च वजा जाता ह्या पिकामध्ये एकरी 1.5 ते 2 लाख रुपये राहतात. कारण मी याच्या अगोदर एलोरा कंपनीचा, पंचगंगा कंपनीचा अनुभव घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मला हे परवडलेलं आहे. बाकी पिकापेक्षा गहू, मक्का, हरभरा या बाकी पिकापेक्षा थोडा खर्च थोडा कमी आहे आणि त्या हिशोबाने हे परवडतं. धन्यवाद. तर आपण आत्ताच या शेतकऱ्याच्या प्रतिक्रिया ऐकल्या. खरंच हे कांदा पीक म्हणजे एक असं गॅरंटेड पीक आहे आपल्याला. फक्त त्याला नियोजन एकदम अत्यंत या म्हणजे या वावरामध्ये तणनाशक जास्त चालत नाही, केमिकलचा वापर जास्त चालत नाही. कारण याला मधमाशा जितक्या जास्त येतील तितक्याचं पोलन हे चांगलं होत राहतं आणि त्याचं ॲव्हरेज भेटतं. पहा, एकदम नियोजन आहे. काल परवा कांदे कापून हे आता प्रत्येक याच्यामध्ये गोण्या आणून ठेवले आणि एकदम अशी तंतोतंत लागवड. आता मिश्र खत सुद्धा यानं पहिले टाकलं आणि लागवड पहा तुम्ही, एकदम मोजमापामध्ये सगळं तंतोतंत कामी. अशी जर शेती शेतकऱ्यांनी केली तर शेती खरं म्हणजे तोट्यात जायचं काही कारण नाही आहे. फक्त शेतीला नियोजन आणि सगळ्या गोष्टीचं जर व्यवस्थित केलं टापटिपनं तर शेती ही फायद्यातच असते. तरी आपल्याला म्हणजे विचार बदलण्याची गरज आहे. आपण म्हणतो शेती परवडत नाही, शेती 100% परवडते. तर तुम्हाला याविषयी काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.